नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतेच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, गेल्याच आठवड्यात मी टोमल काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच टोमल काकूंचा मूड ऑफ झाला होता। तसं तर रोजच यांच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात, हे काय आता आपल्यासाठी नवीन नाही आहे। पण झालं असं होतं की उन्हाळा सुरू झाला म्हणून कॅटमॉमचं बघून या काकू वाळवणाचे पदार्थ बनवण्याच्या तयारीत होत्या। पण त्या दिवशी पाऊस सुरू झाला। काकू बोलतात की गार्डन मध्ये पण ऊन येत नाही, वन साइडलाच येते। त्यामुळे काकूंनी दहीतल्या मिरच्या खिडकीमध्ये चुकट ठेवल्या होत्या। या काकूंची मुलगी शाळेतून आली आणि तिला भूक लागली होती, तर काकूंनी तिला विचारलं की मी तुला मँगो देऊ का। आता तुम्हीच सांगावं मंडळी, ती बिचारी मुलगी सकाळी शाळेत गेली होती। शाळेतून आल्यावर प्रॉपर तिला जेवण द्यायचं सोडून या काकूंनी फक्त एक आंबा दिला तिला खायला। ओ काकू, जरा ना नको ते उद्योग करण्यापेक्षा ना त्या चिमुकल्यांकडे जरा लक्ष द्या हो। या टोमल काकू मोठ्या लेकीला घेऊन बसल्या होत्या आणि तिच्या स्कूल बॅग मध्ये काय काय असते त्याबद्दल सांगत होत्या। काकू बोलतात की भारतात आपण सगळे बुक्स घेऊन जातो आणि घेऊन येतो, त्यामुळे बॅग पण हेवी होते। ओ काकू, काय पण काय बडबड करता हो तुम्ही, सगळ्या बुक्स कशाला नेणार मुलं, डेली टाइम टेबल असतो त्याचप्रमाणे बुक्स कॅरी करणार ना। आणि आमच्या स्कूलमध्ये तर 9 पिरियड असायचे, त्यातला एक सब्जेक्ट हा दिवसातून 2 वेळा असायचा, कंटिन्यू किंवा वेगळ्या टाइमला। आणि पीटी पिरियड, कम्प्युटर पिरियड देखील असायचे ऑल्टरनेट डेजला। तुम्ही असं कोणत्या शाळेत होत्या हो काकू जिथे सगळे बुक्स घेऊन जावे लागायचे तुम्हाला। काकू, शो ऑफ ना जरा कमी करा हो प्लीज। आणि तुम्हाला त्या कंजूस ॲपचं प्रमोशन करायचं होतं म्हणून ही सगळी नाटकं करत बसल्या होत्या ना तुम्ही। खरं तर तुम्हाला अशा कॉमेंट्स कोण करत नाही, जर कॉमेंट्स करतात ना तर नेक्स्ट टाइम पासून तुम्ही त्या डिस्प्ले देखील करत जा, मग आम्ही मानू। आणि बाय द वे, पेड प्रमोशनचा टॅग यूज करायला काय प्रॉब्लेम येतो काकू तुम्हाला। मंडळी, आता या काकूंकडे काहीच टॉपिक नसल्यामुळे काकू काम न करायची इच्छा होत नाही तरी काम करावं लागते या विषयावर व्हिडिओ घेऊन आल्या होत्या। काय हो मंडळी, या काकू काय असं काम करतात, नेहमी तर मरगळलेल्याच असतात, व्हिडिओ पुरतं या थोडं नीटनेटकं घर ठेवतात। या काकूंने कोकोनट अननस ज्यूस बनवला होता। अहो काकू, कोकोनट पायनॅपल ज्यूस बोला किंवा दोन्ही शब्द मराठीमध्ये बोला ना, एक इंग्लिश एक मराठी, काय आहे हे। आणि मला तर असं वाटते त्या रेसिपी चॅनलला या काकूंनी लॉक लावून टाकलंय। डेली व्लॉगिंग मध्येच आता या सगळ्या रेसिपी दाखवत असतात। या काकू डिनर मध्ये नाश्त्याचे पदार्थ बनवतात। तसं पण काकू जॉब तर करत नाही, घरातच असतात 24 तास। जेव्हा काकू रिकामी असतात तेव्हा फालतू रील्स बनवतात, नाहीतर हे रटाळ डेली व्लॉगिंग करत असतात। मग मंडळी तुम्हीच सांगा, यांना डाळ भात भाजी चपाती किंवा भाकरी बनवायला कसला कंटाळा येतो। इतर कामं पण यांची मशीनच करते, मग दिवसभरात एवढं काय करतात या काकू। आणि आजकाल काकू मुलींना किंवा काकांना दाखवत नाहीत खाताना, किंवा मुलींना विचारत देखील नाहीत की रेसिपी कशी झाली आहे। मला असं वाटते मुली तर लगेच रिॲक्ट करतात ना, त्यांच्या एक्सप्रेशन वरून लगेच समजणार की ते चांगलं झालंय की नाही, त्यामुळे काकू आजकाल मुलींना दाखवत नसतील खाताना। आजकाल काय त्या ऍपलचं कौतुक करतात काकू। या काकूना आता झाडांना पण सोडत नाही कॉन्टेंट म्हणून यूज करायला। दुसऱ्या दिवशी मंडळी काकू बोलल्या की आमचे नेबर सिनियर सिटीजन आहेत, त्यांना गार्डन क्लीन करता येणार नाही म्हणून त्यांनी बाहेरून क्लीन करायला बोलवलं। मग मंडळी, काका जेव्हा भारतात आहेत असं काकू बोलल्या होत्या तेव्हा यांची कार तर नेबरने पार्क करून दिली होती असं काकूच बोलल्या होत्या। आता काय खरं काय खोटं हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण जर ती कार नेबरने पार्क केली होती तर मला एक गोष्ट समजत नाही, या काकू स्वतःच्या फायद्यासाठी सिनियर सिटीजन्सला पण सोडत नाहीत त्रास द्यायला। दुसऱ्या दिवशी या काकू शैलाचा पासपोर्ट रिन्यू करायला गेल्या होत्या। पूर्ण प्रोसेस काकूंनी दाखवली, पण अजूनपर्यंत या काकूंनी रेसिडेंट परमिटचं काय झालं त्याबद्दल काहीच सांगितलं नाही आहे। ह्याचा अर्थ कन्फर्म होतंय ना मंडळी की काकू खोटं बोलल्या, रेसिडेंट परमिट हरवलंच नव्हतं, काकूंनी व्ह्यूज वाढवण्यासाठीच हे सगळी नाटकं केली होती। आता काही दिवसांपूर्वी या काकूंनी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की आम्ही 2 वर्षापूर्वी स्वित्झर्लंडला गेलो होतो, तर परत आम्ही फिरायला जाऊ का तिथे। त्या पोस्टवर तर खूप लोकांनी काकूंची इज्जतच काढली होती। 50% कॉमेंट्स तर काकूंना सरकॅस्टिक होत्या, तरी पण निर्लज्ज काकू 50% लोक हो बोलले म्हणून लगेच चालल्या उणगायला। या काकूंनी पण ना त्या ससुल्यासारखं सुरू केलंय आता।
तो कसा कोकणातल्या गावी जात असतो कंटेंट गोळा करायला, तसंच या काकू भारतात जाऊन आल्या आणि यांनी जो पराक्रम केला होता तो तर आता जगजाहीर झाला आहे। त्याच्यानंतर निर्लज्ज काकू गर्ल्स कम आंटी ट्रिपला गेल्या होत्या। त्या ट्रिपमुळे पण काही यांचे व्ह्यूज वाढले नाही। त्यानंतर काकू ग्रीसला गेल्या होत्या, ती ट्रिप पण या काकूंची फ्लॉप गेली आणि आता या काकू चालल्या आहेत परत स्वित्झर्लंडला। मला तर एक समजत नाही, या काकू तर रिकाम टेकड्या आहेतच, पण त्या काकांना पण काही कामधंदे नाही आहेत का? सारख्या सारख्या सुट्ट्या यांना कशा काय मिळतात? मंडळी नक्की हे काका जॉब करतात ना, की काकूंचा कॅमेरामॅन म्हणूनच परमनंट झाले आहेत? हे काका काकू मुलींना घेऊन फिरायला गेले होते। काका तर खेळत होते मुलींसोबत, पण काकू वेड्यासारख्या व्हिडिओ बनवण्यात बिझी होत्या। अहो काकू, प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवणं हा गरजेचा नाही आहे हो। त्या मुली आता लहान आहेत, जरा कॅमेरा बंद करून त्यांच्यासोबत खेळा, मस्ती करा, क्वालिटी टाइम स्पेंड करा त्यांच्यासोबत। नेहमी आपलं काय हपापल्यासारख्या कॉन्टेंटच्या पाठी असता। संध्याकाळी काका आणि काकू घरी आले आणि ट्रिप बद्दल सांगितलं आणि काका बोलले की माझ्याकडे कॅटेगरी बी लायसन्स आहे, कारव्यांसाठी हे चालणार नाही। तर मंडळी, मी एक लिंक कमेंट बॉक्स मध्ये पिन करते, त्यात सगळी इन्फॉर्मेशन आहे। यांना काहीतरी स्पॉन्सरशिप मिळाली आहे, उगाच आपलं थापा मारण्यासाठी हे काका काही बरळतायत। या काका काकूंना असं वाटते की कोणाला काही समजणार नाही, हे काही पकवत बसतील आणि लोक पकतील देखील। बनोज काका असं पण बोलले की आम्ही लांब पण जाऊ शकतो, पण फ्लाईटने नाही जाऊ शकत, कारण कॅम्पिंग करायची आहे। मग आता यांच्या घरापासून जर्मनी जवळ आहे की स्वित्झर्लंड? मंडळी उगाच यांना लोकांना फसवण्याची सवयच लागली आहे। आता यांचे अंधबंध भक्त तर यांच्यासारखेच अडाणी आहेत, त्यामुळे त्यांना काही समजणार नाही। या खोटं बोलतील त्यावर पण ते विश्वास ठेवतील। ह्या टोमल काकू एवढ्या आळशी आहेत ना की यांना प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो। यांनी पिझ्झा पण एकच बनवला, आता 4 पीसचा पिझ्झा, चौघांमध्ये एक एक स्लाइस फक्त आला असणार। बिचाऱ्या त्या चिमुकल्या वाढत्या वयात त्यांना असं उपासमारी करावं लागते। मला तर एक गोष्ट समजत नाही, या काकूंना काहीच कसं वाटत नाही त्या मुलींना असं उपाशी ठेवायला। हेल्दी काहीतरी द्यायचं बनवून त्यांना, तसं अनहेल्दी फूड देतायत। दुसऱ्या दिवशी पण या काकूंनी असंच एक अनहेल्दी फूड बनवलं होतं। या काकूंनी पोटॅटो स्पायरल बनवून दाखवलं। आधी काकू बोलल्या की एअर फ्रायर मध्ये बनवणार आहे, पण त्यानंतर काकू बोलल्या की त्यात स्टिक फिट होत नाही आहे, म्हणून काकूंनी बेक करायचं ठरवलं। 1424 ला बघा मंडळी, ती शैला त्या स्टिकला तोंडात घालत होती आणि चाटत होती। ती स्टिक किती शार्प होती। या काकूंना अक्कल आहे की नाही जरा तरी? ह्या लोकांचं ना खरं म्हणजे त्या मुलांकडे जराही लक्ष नाही आहे, यांना फक्त कॉन्टेंटची पडली आहे। मला फक्त त्या मुलीची काळजी वाटली म्हणून मी बोलली, नाहीतर या काकू एवढ्या खोट्या आहेत की खोटे आरोप करत बसतील। आमच्या मुलांना बोलतात हे लोक। आता तुम्हीच सांगा मंडळी, हे लोक असे खोट्यासारखे वागतायत तर त्यावर आम्ही बोलणारच ना। आणि काकूंने जे बनवलं होतं ना ते पोटॅटो स्पायरल जराही वाटत नव्हतं। यापेक्षा काकूंने बटाट्याची कापं तव्यावर रवा मसाला लावून भाजली असती ना तरी देखील छान लागली असती। ह्या काकूंचं कसं आहे माहितीये का मंडळी, नाचता येईना अंगण वाकडे। हो काकू, जरा ना कॉन्टेंटच्या पाठी कमी पळा आणि मुलांकडे लक्ष द्या हो। डॉलर्स काय कधीही छापू शकता तुम्ही खोटं बोलून। डॉलर्स साठी त्या मुलींकडे दुर्लक्ष करू नका हो काकू, एवढी हाव बरी नाही। आता जसं की मी मगाशी बोलली, या काकू स्वित्झर्लंडला कॅम्पिंग साठी जाणार आहेत। त्यासाठी या काकू शॉपिंग करायला गेल्या होत्या। यांना एकतर ब्रँड्सची नावं पण नीट उच्चारता येत नाही आणि त्या काकांना पण भारताबाहेर कशी नोकरी मिळाली आहे हे त्यांनाच माहिती। काकू एवढं चुकीचा उच्चार करतात, पण काका कधीच त्यांची चूक सुधारत नाही। आता काहीच कॉन्टेंट नाही म्हणून या काकू काही दाखवत बसतात। या काकूंना असं वाटते की याच पहिल्यांदा कॅम्पिंगला जात आहेत किंवा डिकॅथलॉन मध्ये काय काय अवेलेबल आहे हे कोणाला माहिती नाही। असल्या पांचट व्हिडिओला या काकू इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बोलतात आणि अंधमंद भक्तांना तर स्वतःची अक्कलच नाही आहे। काही दाखवा लगेच खुश होतात आणि कौतुक करायला लागतात। घरी येऊन काकू नेहमीप्रमाणे दुकान मांडून बसल्या होत्या। किती विचित्र काकू आहेत ना हो ह्या मंडळी, उगाच आपल्या व्हिडिओची लेंथ वाढवण्यासाठी काहीही वायफळ बडबड करत बसतात। आज काकूंनी व्हिडिओ टाकलाय की नागपूरची फेमस सांबार वडी। नागपू काय असते हो मंडळी? ह्या काकू नको त्या लोकांसोबत मिळून नको त्या उचापात्या करण्यात सध्या व्यस्त आहेत, त्यामुळे स्वतःच्या व्हिडिओकडे यांचं दुर्लक्ष सुरू आहे। उगाच आपला कोणालाही संशय येऊ नये म्हणून पक्का व्हिडिओ टाकतायत, पण कॅमेराच्या पलीकडे काय काय सुरू आहे ना ते सगळं माहिती आहे मला। हल्लीच त्या हगुनी ढबुनीने पण लोकसभाच्या जागी शोकसभा इलेक्शन लिहिलं होतं टायटल मध्ये। ह्या काकू पण त्याच टोळीच्या एक मेंबर आहेत। लवकरच खूप गोष्टींचा खुलासा होणार आहे मंडळी, या सगळ्यांचे खरे चेहरे जगासमोर येणार आहेत।
भरपूर गोष्टी माझ्याही मनात आहेत खूप दिवसांपासून सांगायच्या, पण योग्य वेळेची मी वाट बघते. तुम्ही सगळे माझीच मंडळी आहात, त्यामुळे काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यामुळे जितकं लवकर मला पॉसिबल होईल यांची पोलखोल करायला तेवढं मी माझ्या साईडने ट्राय नक्कीच करते. या क्रिंज आंटीजची मेंटॅलिटी काय आहे ना, किती खालच्या दर्जाची आहे ते लवकरच जगासमोर मी घेऊन येणार आहे. मस्त एक मोठा धमाका होणार आहे आता. ह्या काकूबाईंनी जो मास्क चांगुलपणाचा चेहऱ्यावरती लावलाय ना, तो आता गळून पडणार आहे. आम्ही जे बोलतो, रिॲक्शन देतो यांच्या क्रिंज कॉन्टेंट वरती, ते जे दिसतंय त्यावरच बोलतो. जी इन्फॉर्मेशन यांनी सोशल मीडियावरती स्वखुशीने दिली आहे त्यावर बोलतो. पण ह्या लोकांना स्वतःची चूक मान्य करायचीच नाही आहे. ठीक आहे, नो इश्यू. आणि कर्माबिर्माच्या गोष्टी करणाऱ्यांना पण यांचं कर्मच आता व्याजासकट परतफेड करणार आहे. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नाही करणे का. असो, यावर तर लवकरच एक मस्त धमाकेदार पॉडकास्ट येणार आहे आणि त्यात पद्धतशीर सगळ्यांची पोलखोल होणार आहे मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये तर काकूंनी काय त्या कॅमेऱ्याची लेन्स पण नीट पुसली नव्हती. सगळं नुसतं ब्लर ब्लर दिसत होतं. काकूंनी ती सांबार वडी बनवली होती. काकू बोलतात, ही वडी बघा किती क्रिस्पी झाली आहे, पण ती क्रिस्पी जराही वाटत नव्हती. उगाच स्वतः केलेल्या पदार्थाचं काकूंना कौतुक करत बसायची सवय आहे. खूपच खोटारड्या काकू आहेत या. जेवण वगैरे करून झालं त्यानंतर काकूंच्या मुली हेअरस्टाईल करत बसल्या होत्या. आधीच्या काकू रोस्ट होतात म्हणून डिप्रेशन मध्ये गेल्या आहेत, त्यामुळे काकूंना हेअरफॉल सुरू झाला आहे. त्या मुली काकूंच्या केसांसोबत खेळत बसल्या होत्या. लवकरच वाटते या काकूंवरती पण पत्रास्टेच्या केअरटेकर सारखी वेळ येणार आहे. तर मंडळी, अशा आहेत या खोटारड्या टोमल काकू. तुम्हाला यांच्या स्पॉन्सर्ड ट्रिप बद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.